गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर जसे तुम्ही इथे माझी ऑर्डर बुक बघू शकतात, आज आपण कोणती ऑर्डर इथे पंच नाही केलेली, पोझिशन बुक पण एकदम रिकामी आहे। तर याचं रिझन म्हणजे आज एक्सपायरी असल्या कारणाने मार्केटमध्ये खूपच व्होलॅटिलिटी होती। सकाळी त्यांनी सेलिंग स्विंग दाखवला, नंतर पुन्हा वर गेला, बाईंग स्विंग दाखवला, पुन्हा सेलर्स खाली घेऊन आले, नंतर तिथं खूप टाइम कन्सोलिडेशन झालं। कन्सोलिडेशन इतकं छोट्या रेंजमध्ये झालं होतं ना, व एक एक कॅन्डल खूप मोठी बनत होती की मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सांगितलं पण होतं की आज आपण ट्रेड नाही घेणार आहे। तर चला चार्टवरती जाऊन बघूच की आज आपण कोणती ॲनालिसिस केली होती व मार्केटने आपल्याला कशा प्रकारे वेडा बनवलं। जर आपण निफ्टीच्या 5 मिनिटाच्या चार्टवरती गेलो ना, तर जसं मी तुम्हाला अगोदर का सांगितलं होतं की मार्केट होतं अपट्रेंडमध्ये, त्यानंतर त्याने एका मेजर स्विंगचा ब्रेकडाऊन दिला। तर ब्रेकडाऊन दिल्यानंतर आपण सेलिंग करतो म्हणून आपण इथे सेलिंग साईडचे ट्रेड बघितले होते, परंतु नंतर इथे सपोर्ट झोनमुळे आपण बाईंग बघितली होती। तर बाईंग नंतर काय झालं, मार्केटमध्ये एकदम जोरात वरच्या साईडला मुवमेंट आले व इथे ब्रेकआउट दिला। आता जर खरंच सेलर स्ट्रॉंग असते तर त्यांनी जेव्हा मेजर सपोर्टला ब्रेकडाऊन दिला ना, तर निफ्टीला इतकं वर घेऊन नसतं गेले, म्हणून आपण इथे बाईंग बघितली होती व त्यामध्ये टार्गेट पण हिट झालं। नंतर काय झालं, निफ्टी गॅप ओपन झाला। गॅप अप झाल्यानंतर हा जो सेलिंग स्विंग होता इतका मोठा, त्याच्या 71% आसपास वर गेला। म्हणजे इथे काय झालं की जे पण सेलर्स होते ते सर्व वीक झाले व इथे बायर्स आता मार्केटला टेक ओव्हर करते। तर म्हणून आपण इथे पण बाईंगचा ट्रेड घेतला होता, परंतु जसं बघू शकता इतके मार्केटने कन्सोलिडेशन केलं व नंतर एंडच्या सेशनला खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला। आता जर खरंच मार्केटला हा हाय क्रॉस करायचा असता, बाय जर स्ट्रॉंग असते ना, तर इथे आल्यानंतर मार्केटने थोडं कन्सोलिडेशन केलं असतं व नंतर वरच्या साईडला ब्रेकआउट दिला असता। परंतु जसं इथे बघायला मिळतं आहे की सेलर्सने खूप मोठा ब्रेकडाऊन आणला, नंतर पुढच्या दिवशी गॅपडाऊन पण ओपन झालं। तर गॅपडाऊन झाल्यानंतर एक मोठी बाईंग स्विंग आली एकदम फास्ट। जर इथे बाईंग स्विंग नसता आली तर आपण इथे सेलिंगच प्लॅन केली असती कालच्या दिवशी, परंतु अशी बाईंग स्विंग आली म्हणून आपण वरच्या साईडला वेट केला व वरच्या साईडला काय झालं, आपल्याला ट्रेड नाही भेटला, आपल्या रूल्सनुसार आपल्याला ट्रेड नाही भेटला व त्यानंतर मार्केटने खाली डीप दिला। आता खाली डीप दिल्यानंतर आपण इथं आपल्या रूल्सनुसार ट्रेड बघत होतो, पण तो नाही भेटला म्हणून काल आपला कोणताही ट्रेड नाही भेटला। तर इथे काय झालं आहे की मार्केटने जो मेजर स्विंगचा ब्रेकडाऊन दिला होता त्या सेलर्सला ट्रॅप करण्यासाठी मार्केट 70% वर गेला, परंतु इथे पुन्हा कन्सोलिडेशन होऊन खालच्या साईडला ब्रेकडाऊन आला, हा ब्रेकडाऊन। तर याच्यानंतर पुन्हा मार्केटने काल एंडच्या सेशनला खूप मोठा फॉल दाखवला। तर म्हणजे इथे कन्फर्म होतं आहे की आता मार्केट डाऊन ट्रेंडकडे शिफ्ट होण्यासाठी रेडी होत आहे। तर म्हणून आज आपण सेलिंग प्लॅन केली होती, ते मी ग्रुपमध्ये पण सांगितलं होतं टेलिग्रामच्या। जर तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप जॉईन नसेल केला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे व पिन कॉमेंटमध्ये पण, तर तुम्ही तिथे जाऊन तो जॉईन करू शकता, कारण त्यामध्ये मी ॲनालिसिस देत असतो मॉर्निंगला व नंतर ट्रेड घ्यायच्या वेळेससुद्धा। तर जसे इथे मी 9:17 ॲनालिसिस सांगितली होती, जेव्हा मार्केट या ठिकाणी चालू होतं, फर्स्ट कॅन्डल बनत होती, मी काय बोललो की जर 18,340च्या खाली बायर्स वीक झाले ना तर आपण सेल करू। 18,340 लेवल होती या ठिकाणी, तर याच्या खाली कुठे पण आपण सेलिंग साईडचा ट्रेड घेणार आहे। मार्केट जेव्हा 18,340च्या वर जाईल किंवा त्याच्या आसपास जाईल ना, तेव्हाच आपण बाईंग साईडचा ट्रेड घेऊ। तर म्हणून आपण आज सेलिंगच प्लॅन केली होती। मग इथे काय झालं मॉर्निंगला की जेव्हा मी सांगितलं की आपण सेलिंग बघणार आहे कोणत्या लेवलच्या खाली, 18,340 या लेवलच्या खाली आपण सेलिंग बघणार आहे। मग काय झालं, मार्केट थोडं वर गेलं, एक खाली डीप आला। आता त्या डीपने काय केलं, हा जो लेवल होती ना याला पण ब्रेकडाऊन दिला। तर म्हणून आपण इथे सेलिंग प्लॅन करणार होतो। तर आपण काय एक्सपेक्ट करत होतो की जेव्हा हा ब्रेकडाऊन आला ना, तर निफ्टी थोडंसं इथं बायर्स येतील, सेलर्स येतील, थोडेसे अजून बायर्स येतील व जेव्हा सेलर्स त्या बायर्सचा क्रॉस करतील ना, म्हणजे एक लोअर लो बनवतील ना, तेव्हा आपण इथे शॉर्ट करू, स्टॉप लॉस ठेवू इथे व आपले टार्गेट असेल की जसं आपण सांगतो की जेव्हा कन्सोलिडेशन होतं सपोर्ट झोनच्या आसपास, तेव्हा नेक्स्ट सपोर्ट ब्रेकडाऊन होण्याचे खूप चान्सेस असतात। तर जर इथे कुठे शॉर्ट केलं असतं या लेवलच्या आसपास, तर नेक्स्ट सपोर्ट कोणता होता, हा सपोर्ट। तर हा सपोर्ट ब्रेक होऊन नेक्स्ट त्याला सपोर्ट भेटला असतं या ठिकाणी, तर आपण हे टार्गेट ठेवलं असतं म्हणजे याच लेवलचं, तर इथे का आपल्याला चांगला ट्रेड बघायला मिळाला असता। परंतु जसं तुम्ही इथे चार्ट बघू शकतात, इथे काय झालं, तो ब्रेकडाऊन आल्यानंतर बायर्सने मार्केटला टेक ओव्हर केले व एकदम मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवून मार्केटला डायरेक्ट डे हायच्या आसपास घेऊन गेले। तर इथे आपल्याला एक बुलिश ट्रेंड बघायला मिळते। तर म्हणून आपला जो प्लॅन होता की आपण 340च्या खाली सेल करू, तो आपण थोडा चेंज केला की आता इथे आपण सेलिंग नाही बघणार, तर इथे थोडीशी बाईंग बघू शॉर्ट टर्मसाठी। शॉर्ट टर्म म्हणजे कसं की समजा आपण इथे बाय केलं ना, तर आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळाली, तर आपण टार्गेट ठेवू या ठिकाणी 330च्या आसपास, म्हणजे 30-40 पॉईंटचं टार्गेट। परंतु डायरेक्ट आपण हे टार्गेट नाही ठेवणार, कारण शॉर्ट टर्म म्हणजे हेच असतं की 30-40 पॉईंट घेऊन आपण मार्केटच्या बाहेर पडू। तर अशा प्रकारे जेव्हा हे बुलिश कॅन्डल बनायला लागला ना, तेव्हाच मी ग्रुपमध्ये सांगितलं की आपण काय करणार आहे, 18,280च्या वर शॉर्ट टर्म बाईंग येऊ शकते। इथे मी लेवल्स ड्रॉ केला होता 284ची व खाली 264ची, ज्या पण लेवलची इथे कन्सोलिडेशन होऊन प्राइस ॲक्शन बनेल ना, त्याच ठिकाणी आपण ट्रेड घेऊ। तर 18,285च्या वर जर प्राइस ॲक्शन बनलं असतं तर आपण बाय केलं असतं। परंतु असं इथं काय बघायला मिळतं चार्टमध्ये की मार्केट वर गेल्यानंतर त्याने डायरेक्ट ब्रेकडाऊन आला लेवलला व खाली आला व 264ची लेवल मी ड्रॉ केली होती त्याच्या खाली कन्सोलिडेशन करू लागला। म्हणून आपण इथे पुन्हा सेलिंग साईडला आलो। तर सेलिंग साईडला आपलं कसं असतं,
की मार्केटने अगोदरच आपण ओव्हरव्ह्यू काय बघितलं होतं मॉर्निंगलाच की 340च्या खाली आपण सेलिंग बघणार आहे. त्यानंतर पण काय झालं की मार्केट सेलर्स आले मार्केटमध्ये व त्या मार्केटला सपोर्ट झोनच्या आसपास घेऊन आले. हा एक सपोर्ट झोन आहे ना, तर जेव्हा पण मार्केट सपोर्ट झोनच्या आसपास कन्सोलिडेशन करतं तेव्हा सपोर्ट झोन ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. तर इथे 2 कन्फर्मेशन झाले की आपण आता सेलिंग साईड बघणार आहे. मग इथे काय झालं की मार्केट खाली आलं, बायर्स आले, सेलर्स आले, पुन्हा बायर्स आले. तर आता आपण काय केलं होतं, इथे एक ऑर्डर लावणार होतो की जेव्हा ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक होईल ना तेव्हा आपण ट्रेड घेऊ. कारण इथे काय झालं, दुसऱ्यांदा बायर्स आले परंतु ते मार्केटला जास्त वर पुश नाही करू शकले. तर जेव्हा पण सेलर्स हा लो ब्रेक करतील तेव्हा आपण सेल करू. मग मी काय एक्सपेक्ट केलं, जेव्हा ही रेड कॅन्डल बनत होती ना तेव्हा हीच कॅन्डल खाली येईल व हा लो ब्रेक करेल व आपण इथे सेल करू. परंतु असं इथे बघू शकतात इथे काय झालं, ती कॅन्डल वरतीच क्लोज झाली. त्यानंतर पुन्हा एक ग्रीन कॅन्डल बनली, पुन्हा एक रेड बनली, पुन्हा एक छोटीशी रेड बनली, पुन्हा एक ग्रीन बनली. तर इतकं कन्सोलिडेशन झाल्यानंतर मार्केट आज एक्सपायरी आहे. तर इतकं कन्सोलिडेशन नंतर मार्केट एक फेक ब्रेकआउट दाखवू शकतो का, कारण जर प्रत्येकालाच इथं दिसत आहे की सपोर्ट झोनवरती कन्सोलिडेशन होतं, ते पण इतक्या वेळ होतं आहे, कितीपासून 10:15 पासून ते 11:15पर्यंत 1 तास इथे कन्सोलिडेशन झालं. तर हे प्रत्येकाला जर दिसत असेल तर एक्सपायरीला सर्वच जण प्रॉफिट कमवतील ना. तर म्हणून मी एका विचाराने इथं ट्रेड घेण्याचं कॅन्सल केलं की इथून फेक ब्रेकआउट होऊ शकतो व खालच्या साईडला विक्स पण आहेत. जर इथे कन्सोलिडेशन नसतं झालं ना पुढचे 20 मिनिट व हीच जर रेड कॅन्डलला क्रॉस केली असती ना तर आपण इथं सेल केलं असतं. तेच मी ग्रुपमध्ये पण सांगितलं. एकदा आपण तो फोटो पण बघू. मी ते 11:06 सांगितलं की सो मच कन्सोलिडेशन, इथं खूप कन्सोलिडेशन झालं आहे, आता आपण ट्रेड अवॉइड करू शकतो आजच्या दिवसासाठी. तर त्याच प्रकारे आपण इथं ट्रेड अवॉइड केला. तर तुम्ही बघू शकतात की काय झालं की मार्केटने वर गेला, इथे पॅनिक सेलिंग बघायला मिळाली व पुन्हा मार्केट वर निघून गेला. ते एक्सपेक्टेड नव्हतं मला तरी की मार्केट इतका खाली जाईल. आपली ॲनालिसिस चुकली नाही ना, आपल्याला लॉस तर नाही झाला ना, आपले पैसे तसेच आणि डिमॅट अकाउंटमध्ये बस झालं. इथे बघू शकता की आपली ॲनालिसिस तर बरोबरच झाली ना, की मार्केटने जेव्हा या कॅन्डलचा लो ब्रेक केला तेव्हा एक शार्प फॉल आला व आपलं जे टार्गेट होतं जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण नेक्स्ट सपोर्टच्या आसपास टार्गेट ठेवू या लेवलच्या आसपास. तर हेच टार्गेट इथं अचीव पण झालेलं आहे. परंतु फक्त काय झालं की वरची 20 मिनिट इथं कन्सोलिडेशन झालं व आज एक्सपायरी होती व 1 मिनिटवरती खूप ब्रेकडाऊन पण येत होते. तर म्हणून मला वाटलं की इथं ट्रॅपिंग होऊ शकते, खालच्या साईडला मार्केट एक वीक बनून पूर्ण वर जाईल. तर म्हणून इथं आपण ट्रेड नाही घेतला. परंतु इथं आपलं ॲनालिसिस चांगलं वर्क झालेलं आहे. मी पुन्हा इथे एक बाईंगचा ट्रेड बघणार होतो. जेव्हा मार्केटने हा जो एकदम सेलिंग प्रेशर आणला ना त्याच्या जेव्हा 70% क्रॉस केला तर इथं मी एक्सपेक्ट करत होतो की एक लोअर लो बनवल्यानंतर पुन्हा एक हायर लो बनवेल ना तेव्हा आपण बाय करू. स्टॉप लॉस ठेवू इथे व इथून एक पॅनिक बाईंग येऊ शकते. कारण सर्व कॉल सेलर्स आहे ना ते सर्व इथे पॅनिकमध्ये येतील, कारण आता फक्त 1.5 तास बाकी आहे एक्सपायरी व्हायला. तर इथून सर्व पॅनिकमध्ये येतील. तर म्हणून आपण इथे बाय करणार होतो. परंतु इथे काय झालं, पुन्हा सेलर्स आले, बायर्स आले, सेलर्सनं ब्रेकडाऊन दिला व मार्केट आता थोडं इथे कन्सोलिडेशन करत आहे. तर आजचा दिवस हा खूपच वोलेटाईल होता. त्यामध्ये आपले काही ॲनालिसिस परफेक्ट वर्क झाले परंतु आपण ट्रेड नाही घेतला कारण इथं खूप कन्सोलिडेशन झालं होतं. तर चला बघूया आता उद्या फ्रायडेला मार्केट कसं बिहेव करतं आहे, कारण काल पण आपल्या ट्रेडने भेटला, आज पण नाही भेटला. तर उद्या बघू. तर जर आपले ॲनालिसिस आवडले असेल व मी टेलिग्राम ग्रुपमध्ये जे टाईम टू टाईम ॲनालिसिस शेअर केली ती जर आपल्याला आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व मी पिन कॉमेंटमध्ये या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर कृपया तुम्ही तिथे जाऊन हा ग्रुप जॉईन करू शकता. थँक्यू.